जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नागपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करा. युवा काँग्रेसची जोरदार मागणी. नागपूर महानगरपालिकेतील विविध प्रभागांमध्ये माजलेल्या भ्रष्टाचाराविरोधात भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन व राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. गेल्या 15 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट करून सरकारी तिजोरी रिकामी केल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसने केलाय. निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते बांधून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणे सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीररित्या गिळकृत केली आहे. 24 तास पाणी योजनेच्या नावाखाली नागरिकांना पाणी नाही, मात्र अव्वाच्या सव्वा बिलाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सरकारी दवाखाने भ्रष्टाचारांचे अड्डे बनल्याचा आरोपही करण्यात आलाय. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली फेरीवाले व हात ठेलेवाल्यांच्या पोटावर लात मारली जात असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनलाय. यासोबतच महानगरपालिकेच्या हजारो कोटीच्या वार्षिक बजेटचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीनं कडक पावले उचलवावीत. तसेच तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवा काँग्रेसनं दिलाय. जनसंग्राम न्यूज, नागपूर.